आमच्या पक्षाकडे शरद पवारांचं नेतृत्व, कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतीला जाऊ. जयंत पाटील. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. अजित पवार त्यासाठी आग्रही होते असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती असं सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आता या चर्चांना थंड होताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतीला जाऊ असं वक्तव्य केलं आहे. आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनीही आता भाष्य करणं टाळलेलं आहे. विलिनीकरणावरती मला भाष्य करावंसं वाटत नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आमचा पक्ष त्या दृष्टीनं वाटचाल करेल असं जयंत पाटील म्हणाले. तर आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ असं सुनेत्रा पवारांना त्यांनी सांगितल्याचंही ते म्हणाले. सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलेलं आहे. राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था दादांच्या निधनानंतर आकस्मिक जे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर ते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पुढं काय करायचं? आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवार साहेबांच्या सारखं मोठं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातनं काही नवीन आव्हान निर्माण होणार आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीचे विषय आहेत. आणखी बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे आमचा पक्ष त्या दृष्टीनं विचार करेल. पण पक्ष विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारही नाही आणि भाष्य करावं असं मलाही वाटत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.